तर फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे उबेरकडनं. एअरपोर्टची टाइम झालाय बघा 3 वाजलेत आणि साई ड्रीम्स म्हणून आहे गेट नंबर 2. तर मेन रोडला थांबलो होतो आपण, ब्रिजपासून उतरलो तिथं. तर ओलाचे येत होते पण ते 70 रुपये 100 रुपये. एक आली थळेगावची, तिकडं जायचं नाही एवढं सकाळ सकाळ, असं पण तिकडे जायचं नाही. तर आपलं टार्गेट असतं स्टेशन किंवा एअरपोर्ट. तर आपल्याला एअरपोर्टची भेटली आहे उबेरकडनं आहे. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. 5 मिनिटाचा टायमर सुरू झालाय. कॉल केलाय, ऍड्रेस सांगितलाय आणि कन्फर्म आहे राईट. आलोय आपण एअरपोर्टला. 330 रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि 234 का 35 रुपये आपल्याला दिलेत. आता एक येते सूसची, पण सूस तिकडं नको, थोडंसं अलीकडे बघू आपल्या एरियामध्ये. मी कधी जात नाही तिकडे, एक वेळच गेलोय ते पण दुपारचं वगैरे, असं सकाळचं एवढं सकाळी नाही जात. तिकडनं परत भेटेल नाही भेटेल माहिती नाही. सो बघूया आता इथनं कुठं जातोय. आता आपल्याला एक ओलाकडनं राईड आली चिंचवडची. 20 किलोमीटर दाखवले, 210 काहीतरी दाखवले. तर आपण घेतली कारण उबेरला नंबर पडला होता 126 काहीतरी गेला होता. तर इथं वेट करण्यापेक्षा अर्धा पाऊण तास कसा पण वेस्ट करावा लागला असता, त्यापेक्षा मग जी राईड आली ती घेतली. आता यात गंमत अशी आहे का कस्टमर थांबले एअरपोर्टला होतं, त्यांना सांगितलं तुम्हाला एरो मॉलला यावं लागेल कारण पिकअप येत नाही. कस्टमर म्हणते गाड्या जर उभे तिथे आहेत, पण त्यांना सांगायचं की इथं यावं लागतं. सो मी सांगितलं त्याप्रमाणे ते आलेत. त्यांना सांगितलं बस असते किंवा तिथनं एक छोटी व्हॅन असते ती आणून सोडते तुम्हाला इथं, तर तुम्हाला इथंच यावं लागेल आणि पिकअप येत नसेल तर येतो बोलले. तर फर्स्ट ट्रिप झाली आपली. सेकंड ट्रिप, एक ट्रिप उबेर एक ट्रिप आता ओला. कस्टमरला सोडले 200 रुपये आपल्याला दिलेत 10-10.5 रुपयांनी. तर ठीक आहे, आता इथनं बाहेर पडूया कारण एअरपोर्टला कॅब भरपूर होत्या, त्यामुळं मग मी ही ट्रिप घेतली. आणि काय नाही, गप्पा मारत आलोय कस्टमर सोबत, व्यवस्थित बिझनेस माइंडेड होते. आपला पण बिझनेसच्या गप्पा झाल्या, कधी टाइम गेला कळलं नाही. आणि आलोय आता हायवेला. तर बघूया आता इथनं आपल्याला परत एअरपोर्ट भेटते का आणखी कुठे जातोय आपण, करतो अपडेट. तसं आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरचं बिल झालं तर 212 रुपये. मला दाखवले होते 232 का काहीतरी, तर ओलाने खिशातनं टाकून दिलेत 237 रुपये. कस्टमरने 250 केलेत. कस्टमरने 38 रुपये आपल्याला जास्त दिलेत. तर या राईडला आपल्याला फायदा झालाय टोटल 275 रुपयाचा. 275 रुपयाला ही राईड पडली आपल्याला. तर ठीक आहे, 275, 135, 200 आणि 237. तर बघूया आता. रहाटणी तर घेऊन आलोय आपण. रहाटणी मधनं 206 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला 241 दिलेत. आपल्याला दाखवताना दाखवलं होतं 248. ओला खिशातनं पैसे देते. ठीक आहे, असेल काय ऑफर, आपल्याला परवडलं. बसून होतं त्यापेक्षा म्हणलं चला घेऊन आलोय. आता इथं किती कॅब आहेत बघ. रॅपिडो कडनं आपण घेऊन आलोय स्पाईन सिटी मॉलच्या माग 265 रुपये 265. आणि इथनं लगेचच आपल्याला परत पडली स्टेशनची 277, 11 रुपये जास्त. तर ठीक आहे, इथनं फक्त 350 मीटर कस्टमर लांब आहे. तर निघालोय कस्टमरच्या लोकेशनला. स्टेशनची ट्रिप नसून ही जहांगीर हॉस्पिटलची होती आणि ते कधी सांगतात RTOच्या इथं आल्यानंतर. ते एक्झॅक्ट मला टर्न घ्यायला लागला जागेवर, नाही तर मग फिरून यायला लागला असतं. ठीक आहे, झाले मॅनेज. सोडले कस्टमरला आणि इथनं आता परत आपण स्टेशन साईडला जाऊ. बहुतेक आपलं 1800चं काम झालेलं आहे. तर बघूया आता इथनं आपण. तर आपल्या रॅपिडोच्या 2, ओलाच्या 4 जवळपास आणि एक उबेरची झाली आहे. तर 1835 काहीतरी झालंय आपलं, 1835. ठीक आहे, किलोमीटर पण जास्त झाले पण ठीक आहे. अमाऊंट तर ठीकठाक गोळा होईल. आणखी बघू आपण किती करू शकतो. एक आता आली होती हिंजवडी फेज 3, तर फेज 3 नको म्हटलं या टायमिंगला. आणि धानोरीची राईड पडली होती आपल्याला स्टेशनच्या इथनं. तर 12 किलोमीटरचे 303 रुपये 288 रुपये आपल्याला भेटलेत टॅक्स कटून. आता इथनं ऍडव्हान्स एक आली होती 6.5 किलोमीटरची, पण ती राईड कॅन्सल झाली बहुतेक. 6.5 किलोमीटरचे 290 का काहीतरी होते ओलाकडनं, पण ती राईड कॅन्सल झाली.
आणि आता एक आली होती खराडीची 10 किलोमीटरची 340 रुपये, पण ती पण एक्सेप्ट नाही झाली. तर ठीक आहे, इथनं अशा राईड पडतात. तर थोडंसं वेट करू, बाहेर गेटमधनं निघूया. आणि 10 वाजलेत, 10:15. आणि बहुतेक 2100 वगैरे आपलं काम झालं असावं माझ्या हिशोबाने. टोटल नाही गेले मी, पण त्याच्या आसपासच गेले. तर बघूया, टोटल करल आणि अपडेट करतो. तसं आपण जे इथं कस्टमरला सोडलं एम्ब्रोपॉलिसला, तिथनं बाहेर आल्यावर आपल्याला लगेचच राईड पडली विमाननगरची 5.5 किलोमीटरची 244. आधीच हीच राईड बहुतेक 6.5 किलोमीटरची 289 काहीतरी आलं. तर मी एक्सेप्ट केली होती, पण कस्टमरने कॅन्सल केली असेल, वेळ लागते म्हणून. पण परत मलाच ती आली 244 काहीतरी दाखवलं होतं. 243 मला दिलेत आणि कस्टमरचं बिल 227 असं काहीतरी. ओला खिशातनं पैसे दिले. तर 2366 रुपयाचं आपलं काम झालंय. 2366 आणि 11 वाजलेत. ठीक आहे. ओला नंतर बघा, आत्ताच्या 2-3 राईड आहे ना एकदम व्यवस्थित झाला. ओलाच्या 2 रॅपिडोच्या केल्या, त्या पण एकदम चांगल्या म्हणजे ठीक म्हणता येईल. आणि त्याच्यानंतरच्या ह्या 2 राईड केल्या, किती किलोमीटर केला असेल? 12 किलोमीटर, 12 आणि 6 18 किलोमीटर. 18 किलोमीटरचे जवळपास बघा ना, 290 आणि 240, 400, 500 रुपये जवळपास भेटले. म्हणजे असं असतं दुपार टायमिंगला. दुपारी म्हणजे ऑफिस आवर्सला इथं एक तर आपण स्टेशनला होतो व्यवस्थित, ते राईड घेतली. आणि इथं विमाननगरला लोहगावला तिथं पण आपण वेळेत पोहोचलो की ऑफिस मधल्या लोकांना इकडे यायचे होते आणि कॅब तिथं कमी होत्या. तर कॅब कमी आणि आपण तिथं अशा वेळी थांबून राईड घ्यायची, वेट करायचा, कमी डिस्टन्स जास्त रेट आणि कमी वेळ. अशी राईड 20 मिनिटामध्ये आपण आलो, 20-21 मिनिटामध्ये. आणि 244 रुपये 6.5 किलोमीटरचे आपण घेतलेत. आता इथं फ्रेश होऊ आणि बघूया पुढं जातोय. धानोरीतनं आपल्याला राईड पडली आहे पिंपरी सौदागर. कस्टमरच्या लोकेशनला आलोय, बघूया किती वेळ लागतो. धानोरीतनं आपल्याला राईड आली होती ही पिंपरी सौदागर म्हणून आलं, पण ते निघालं पिंपरीचं मेट्रो स्टेशनच्या पासून अर्धा किलोमीटर आतमध्ये. रिकॉईल हॉटेल काहीतरी होतं. तर त्याच्यात ही ट्रिप केल्यामुळं आपलं 3 ट्रिप झाल्या. आणि रॅपिडोचं जे इन्सेंटिव्ह असतं 75 रुपीज 30 किलोमीटरचं 2 ट्रिपमध्ये, ते आपलं पूर्ण झाले. तर 2679 रुपयाचं आपलं काम झालंय. टाइम झालाय 12 वाजलेत. आता मी घराच्या साईडला निघलोय आणि 214 किलोमीटर गाडी चालली आहे आणि अर्धी टाकी सीएनजी. आपण जे सीएनजी भरलं त्याचा आपल्याला फायदा झाला बघा. कंटिन्यू काम करतोय. आता मला यायला लागली झोप, कारण मी 1:45 वाजता उठलोय रात्री. तर आता इथनं घरी जाणार, जेवणार मस्त आणि झोपणार 3-4 तास. 4-5 वाजता आपलं घरच्या शॉपमध्ये बसणार आम्ही. तर घरी आमचं किराणाचं दुकान आहे, तिथं मी बसत असतो. नंतर 5च्या पुढं, 4च्या पुढं, 9 वाजेपर्यंत रात्री. वडिलांना आराम, तेवढंच त्यांना हेल्प होती. तर ठीक आहे, आज व्यवस्थित काम झाले. सकाळी ट्रिप झाल्या पण रेट नव्हता. जर व्यवस्थित भेटला असतं तर मी सांगतो 3000चं काम आपलं झालं असतं. तेवढा लो रेट भेटलाय आपल्याला सकाळी. आणि नंतर एक 10च्या पुढं, 9च्या पुढं आपल्याला रेट भेटायला सुरुवात झाला व्यवस्थित. आणि आपलं ॲव्हरेजली काम व्यवस्थित झाले. तर बघा, तुम्ही थोडासा विचार करा की सकाळी लवकर निघलं तर किती काम होते. किलोमीटर जास्त होतात मान्य आहे, पण आपलं टार्गेट पण पूर्ण होते. तर ठीक आहे, 12-13 रुपये प्रमाणे ॲव्हरेज निघलाय, हरकत नाही.